शायरी म्हटलं की उर्दूतला काव्य प्रकार आठवतो, पण तुम्हाला माहिती आहे का की मराठीत पण शायरी उत्तमरित्या सादर केली होती ती एका मराठमोळ्या लेखकाने. कोण होता हा मराठी लेखक? आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रद्धा, तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा. बऱ्याच वेळा लोक भावनिक झाले की आजकाल फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपला स्टेटस किंवा स्टोरीला मराठीमध्ये शायरी ठेवून देतात. चार लोक विचारतात की त्यांना जरा बरं वाटतं, पण हा शायरीचा प्रकार मराठीत आणला तो भाऊसाहेब पाटणकरांनी. भाऊसाहेबांचे मूळ नाव वासुदेव वामन पाटणकर. 29 डिसेंबर 1908 मध्ये त्यांचा जन्म झाला. वडील अचलपूर येथे शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. भाऊसाहेबांनी सीताराम शास्त्री कुरुंभटे यांच्या मार्गदर्शनाखाली वेद, तत्वज्ञान आणि शास्त्रांचा अभ्यास केला. भाऊसाहेब कला शाखेचे विद्यार्थी होते. तेथून त्यांनी पदवी पूर्ण केली. वकिलीचा अभ्यास सुरू केला. यवतमाळ जिल्हा न्यायालयात पूर्ण वेळ ते वकील म्हणून कार्यरत असायचे. फौजदारी खटल्यात भाऊसाहेब निर्विवाद यश मिळवायचे, त्यामुळे त्यांचं नाव कायम चर्चेत असायचं. भाऊसाहेब हा व्यासंगी माणूस होताच, तसेच ते यशस्वी वकीलही होते. भाऊसाहेबांना कालांतराने दृष्टिदोष जडला. दृष्टिदोषामुळे त्यांनी वकिली सोडली. वडील मुख्याध्यापक असल्यामुळे त्यांच्यावर भाषेचे संस्कार होतेच. त्याच जोडीला वाचन आणि अध्ययन विपुल प्रमाणात केल्यामुळे त्यांचा फायदा त्यांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात झाला. भाऊसाहेब कविता करायला लागले आणि त्यात त्यांनी नाविन्यही आणलं. दृष्टिदोषामुळे ते लिहू शकत नव्हते, पण त्यांच्या पत्नी इंदुताई त्यांच्या कविता लिहून घेत असत. या कवितांना नंतर शायरीचं रूप प्राप्त झालं. त्यांच्या मराठी शायरी खूपच लोकप्रसिद्ध झाल्या. भाऊसाहेबांच्या शायरीचे कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई यांसारख्या शहरांमध्ये होऊ लागले. मराठी लोकांनी त्यांच्या शायरीला उचलून धरले. ते इतके की महाराष्ट्राबाहेर पण त्यांचे कार्यक्रम होऊ लागले. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी मराठीत शायरी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या शायरींमध्ये विनोद आणि प्रणय यांची रिसेल असायची, पण कालांतराने त्यांच्या शायरीमध्ये जीवनाचे तत्वज्ञान अलगदपणे सांगितलेले असायचे. भाऊसाहेबांची शायरी ही कधी आनंद देणारी तर कधी गंभीरपणे असायची. मराठी शायरी, दोस्त हो, मैफिल, मुशायरा या शायरीच्या संग्रहाने मराठी रसिकांना अक्षरशः वेड लावलं. भाऊसाहेबांचे हे शायरीचे संग्रही आजही नवोदित शायरांना, लेखकांना दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शक ठरतात. 20 जून 1997 रोजी भाऊसाहेबांचे निधन झाले. तुमची मराठीतली आवडती शायरी कोणती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.